सुनबाई, अगं काय चाललंय तुझं? हा, हे काम पडली घरातली कोणी करायची? झालेत की सगळी कामं. अगं झालीत, पण ते उद्या दळण आणायचंय, ते दळण करून ठेवा. भाजी राहिली नाही, ती भाजी घेऊन यावा. बाजार नाही घरात, तो बाजार आणावा. आत्या तुम्ही हायत की, माझी काय गरज आहे आता? म्हणजे मी हाय म्हणजे तू करायचंच नाही का सगळं काम? सगळं ठेका काय मी घेतलंय का? आता झालाय माझा संसार, तुम्हाला संसार करायचंय, जबाबदारी घे जरा. झालं बाई तुमचं सुरू. मी घडीवरच बसले होते ना, आताच काम आवरलंय माझं. काय बसायचंय घडीभर? हा, दुसरी कामं नाहीत का? अगं ते आडगळीतलं काय असन पसारा तो काढायचा, साफसफाई करायची. घरात बघ बरं तिकडं किती जाळ्या झाल्यात. हा, ते चादर जरा घरात घाण झाल्यात, ते जरा टाकाव मशीनला धुवून काढाव्यात. आता तुम्ही करता ना ते, मी का करायला पाहिजे ते? अगं मीच मीच का करायचं सगळं? तू कधी करणार आहे? हा, करीन मी. कवा करेन? इकडे बघ माझ्याकडे, कधी करणार आहे तू? बघन. मला ना जास्त बोलायला लावू नको बरं का, मी तुला सांगून ठेवते खुशी. ही घरातली कामं तू करत जा, मी काही ठेका घेतलेला नाही. मी इथून पुढे करणार नाही, आधीच सांगून ठेवते तुला. सगळी कामं तुझी तू करत जा. करते. आई, हे आई का रे? कालच इथं कधी बसली? काय नाही, मग काय झालंय? मरायला लागले आणि काय झाले? अरे पण झालंय काय, सांगशील का नाही? आता काय सांगू तुला, दिसत नाही का? अरे घरातली एवढी काम आहे, अर्ध्याच्या वर मीच आवरते. तुझ्या बायकोला नको का करायला काय? आलं गेलं की तिच्यावर, काही झालं की तिच्यावर. मग कुणावर येणार सांग? कुणा हा? थोडं तू अरे. पण करीत जा की. मग मी सांगते काय, अर्ध्याच्या वर काम मीच करते. तिनेच ती मोबाईल घेऊन बसन, नाही तर झोपत राहीन. सांग बरं काय करू मी? अरे तिला जेवढं होतंय तेवढं करीत जाईन ती. सारखं तिच्याच मागं लागून काय होणार आहे तुला? अरे काय तुझ्या डोक्यामध्ये काय बुद्धी आहे का? कांदे बटाटे भरलेत. हा, अरे तुमचा संसार आहे, तुम्ही पुढे न्यायचा. आई बाप तुमच्या जन्माला जाणार आहे का? सारखी डुसपूस 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 देऊ का हाकलून तिला? मग म्हणजे तुझ्या मनाला जरा थोडं तुझं काळीच बघू थंड पडन. आम्ही म्हणले का तिला हाकलून दे, नाही तिला तुझ्या जरा मनात चार सारखे शब्द म्हणजे सांग. नाही, सारखं मला तिच्या बाबतीत डुसपूस डुसपूस असं बसायचं, कुठेतरी कोपरा धरून रडत बसायचं, हे करायचं ती करायचं. अरे चार शब्द तिला नीट सांग. घरातले काम आवर, बाहेर जरा लक्ष दे. मी कुठं कुठं अरे बघणार आहे सांग करीन, बरं? हाय साधं बोळ करीत असते ती. हा, का नुसतं तेच माग डुसपूस डुसपूस करून लागायचं नुसतं. म्हणजे मी चांगलं सांगितलेलं पटतच ना. आईच वाईट आहे, सगळीकडे लागली आईच रडायला वाईट आहे. हा, लागली लगेच रडायला. तुला तुला कसं करू सांग ना. सुना सांगाय गेले ती मला बोलती, तुला शिकवाय गेले तर तू मला उलट बोलतो. आता उलट काय तुला बोललोय? सांगू मी? उलट काय बोललोय तुला? घेतो ना बायकोची बाजू. मी तुमच्या चांगल्यासाठी सांगते, भल्यासाठी सांगते, पण नाही. आई वाईट आहे. आई चांगलं शिकवाय गेले की आईचं तोंड दिसतंय. गप आता रडू नको. नुसती रडून जिरवाय तुला येतं, बाकीचं काही येत नाही. बस तिकडे तशीच. कसं सांगू? आता काही काम नाही राहिलं. आता सांगितलेलं आत्याने सगळं काम झालं. आता थोडस निवांत बसते. वहिनी, हो वहिनी, चला बरं जेवाय वाढा, थोडस भूक लागली मला. काय जेवाय वाडा? काय म्हणजे जेवाय वाढा? असं शॉकिंग व्हायला काय झालं? जेवाय मागितलं वहिनी मी. हो जेवाय मागितलं. शाळेचं तर वाटोळं केलं आपण. आणि रानातली काम आहेत ती तरी नीट करावं ना माणसानं. ए वहिनी, काय रानातली कामं करायला माझा जन्म झालाय काय? आणि मग काय हिंडाय झालाय काय गावातली कुत्री मारायला? ए का वहिनी, पोरी पाठवायला? पुरी पटवीन नाही तर गावातली कुत्री मारीन मी, माझी जीवा मारीन. तुला तर असं आहे का माझा जेवाय वाढ म्हणलं की वाढीत जा? जा. आता वहिनी येऊन जास्त खा. होतंय बरं का, पटली जेवाय वाढ, नाही तर मी आईला सांगन. सांगा बरं सांगा बरं म्हणजे सांगा काय? काय काय सांगता? अरे जेवाय दिला का वहिनी तू? नाही देणार, जा. नाही देणार जा? हा नाही अरे देणार. जेवाय दि बाबा वहिनी, तुला कळतं का काय? हा, आकलीचा भाग आहे का तुला थोडाफार? स्वतःला हक्क आहे का? कुणाला? का मला गांडी अक्कल आहे उलटं? म्हणून तर जेवाय घरी आलोय. तुला जेवायचं वाढाय कळाना देराला. आता तुला ओझ व्हायला लागलं माझं. ओझ व्हायला लागलं म्हणजे? मग? हा, गावात टवळकी मारायची, गावात हिंडत बसायचं आणि मला जेवाय मागायचं, माझ्यावर रुबाब करायचा आहे ना? ए वहिनी, तुझ्या बापा जीवा बसून खात असल्यावर करू नको. मी माझ्या बापा जीवा बसून खातो. बापा जीवाव खातात, भाऊ कमून आणतोय तेव्हा हा, खातात. भावाला लय नेट आणि तुला बी लय नेट. माझ्या बापा जीवा तुम्ही दोघ जण बसून खाता या. होय. तुला काय नवरा काम करतो का असं होय. नवरा करतो कुठं जाऊन? मी तीच म्हणलं, तरी अजून कस काय जीभ चरा 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 चढली नाही. चलली नाही? जरा जास्तच बोलती तू. थांब आईला तुम्ही सांगतो जास्त मला. बोलताय, ए वहिनी, वहिनी, घे. हा, सारखं तिकडे काय? हात घालूनच काढीन मी. हा, हात काढून काढती. मामा तुम्ही वय. बघा बाबा, ऐकलं असतंय. तुम्ही नसल्यावर हाणती पार वहिनी मला. जराशी तुझ्या नवऱ्याचा सक्का भाऊ आहे तू.
हा? सॉरी सॉरी चुकलं. एवढं काय माहिती तुला तिने जेवायला. मग आता मी उठून सुटून यांना जेवायला देत बसू का? काय फरक पडतो? आताच बसले होते मी. तुझं झालं का बोंबलत करायचं? काय फिरतोय थोडस मित्रांच्यात बसलो होतो. कामाला तुझा बाप जायचा काय जायची राहणार बाबा माझं काय काम करायचं वय का जरा फिरून देतो की बोल. ठेका घेतला काय? बोल फिरून देतो की जरा आता तर कॉलेज झालंय माझं जरा हिंग फिरू द्या. काय तुझं कॉलेज आणि ते माहिती ना तू काय करतो जाऊन नोकरीला लागणार आहे का तू शाळा शिकून? नाही लागणार पण इकडे बी झक मारावून जरा कळायला पाहिजे ना राहणार कशाला काय म्हणते. नाही मामा त्या दिवशी मी कांद्याचे रोप उपटाय गेलते ना, हा. ह्यांना म्हणलं थोडस उपटू लागा. त्यांनी काय उपटावा, गावात उपटून माझ्या हातात दिलंय. ए वहिनी का काय पण नको सांगत जाऊ. जायचंच ते. ती लवाळा असतो ना तेव्हा हातात दिला आणि म्हणतात धरा कांद्याचं रोप. वहिनी काय पण सांगते बाबा नाही केलं. ठीक आहे निदान भांडण बोलून पण तरी घालती जेवायला. दुसरी असते ना कुणी तर घर फुटलं असतं तुझ्या लग्नाच्या अगोदर. लोकांचे लग्न झाल्या फुटते काय चाललं जेव्हा ती म्हणतोय द्याय नाही किती हाताने आपण काम धंदा करत नाही ना काही 2 रुपये कमवतो का? मग काय होतं वहिनी पुढं होतं पण कुणाच्या जो 10 रुपये कमवून घरात आणतो त्याच्या आपण काहीच करत नाही. नाही केलं मग कधी आवरातचं यायचं कधी टायमाला आलाय तू बाकीचे जेवते तू येऊन बसला की शेजारी 12 वाजता तवा जेवाय द्यायचं घ्यायला. नाही रात्री उठायचं जेवायला तू कामावून येतो कुठून दुटीवर त्याला काय झालं वहिनीच आहे माझी. काम मोल करीन नाही वहिनी आहे. त्याला जेवाय घाल आणि तू जेवल्यावर रानात निघायचं. उलटा पालटा करीत. मला नाही द्यायचं राहणार. बाबा तुम्हाला जेवाय द्यायचंय का? मी यांना काय वाटत नसते हाताने घेऊन खात्यांचं. एका दिवशी हाताने सवय असावं का नाही खायची. ए वहिनी गबस मला जेवाय दे चल. याच्या आईने लाड केला याचा दुसरं काय. मी आईलाच नाव सांगणार आहे बाबा तुमचं बी सांग. हे, बारक बाळ आहे होय तेव्हा. हे. मला नुसती खाऊन खाऊन फुगली फुकाटच मला जेवाय द्याय नाही. खुशी अय 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 अयो काय झालं काय झालं काय झालं? गेलं काय तुझं 1.5 तास झालंय करतोय तर काय कुठं काय एवढी कुठं हरवलीस? काय नाही हा काय नाही. काय तुम्ही झालं? कधी आलात? वाढलो झाला आलंय तुला म्हणतोय खुशी 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 करतोय तर तू 1 नाही 2 नाही काय कसल्या विचारात पडलीस अशा? आता काय सांगू विचार माझे. काय झालं? तुमच्या भावाने आणि आईने नुसतं वैताग दिलाय मला. नको नको करून सोडले. बापच आहे भाई, एक डोक्याला पुन्हा त्याच्यापाशी गेलं की तुझी गणगण त्यांच्यापाशी की तुझ्यापाशी आलं की त्यांची गणगण. नेमकं झालंय काय ती सांगत जा. हो का आता मी स्पष्टच बोलते. हा एक तर ते राहते ते राहणारच आहेत ह्या घरात. ते काय जाणार नाही मला माहिती. हा. मीच जाते निघून ह्या घरात. मी जाते काय माझ्या म्हणलं माहेरी. तुला आता? नुसती गणगण पार डोकं पिकलंय माझं. एखाद दिवशी ना मी इडी वहिनी या घरात राहिलं तर नुसतं काम काम काम. हे झालं की ते झालं की हे. अरे काय मी काय मोल करी नाही का ह्या घरातली? सून आहे ना मी या घरातली. अरे मी तरी का जीव देऊ का? हा तिकडून त्या म्हातारीची कटकट त्या एक तर येडत हिंडत नुसतं बोंबलत हिंडत काम धंदा म्या करायचा सगळ्या गोष्टी म्या करायच्या घरातून त्यांनी नुसतं बोंबलत हिंडायचं नुसतं. आणि त्या आईचं तर नुसतं डोक्या मागचं वैताग आलाय. मलाच काय करावं काय मला वाटतं असं घर सोडून निघून जावं म्याच जावं काय असं झालंय मला तर. तुम्ही नका जाऊ हो. मीच जाते घर सोडून म्हणजे तुमच्या एकदाचा डोक्याचा ताणच निघून जाईल. काय वैताग आलाय काय वैताग आलाय? तुम्हालाच वैताग येतो का? मला येत नाही का वैताग? काय झालं काय एवढं व्हायचं काय डोक्याला वैताग आहे नुसतं माझ्या जीवन. नको जायची भाषा एवढं काय करू मग आता ते आई तिकडून चिडचिड करीती काम केलं नाही ही केलं नाही ती केलं नाही. आणि बारका अनिकेत पण तसंच करतोय. तिच्याच मागे येऊन जाऊन मागे मरणामातीची कटकट करतोय तिच्या मागे. नेमकं करावं का तीच काय कळाना. काय केलं आता फक्त येता जाता भाकर तुकडाच मागितला असेल. आपण थोडंफार काहीतरी बाबू काम करावं ना तिने. ठीक आहे येईन हळूहळू जाग्यावर. एवढं लगेच त्याच्या हाकलायच्या का घराच्या बाहेर काढत त्याला? आता मस्त नाही हाकलायचं पण मी म्हणतो फुल नाही फुलाची पाकळी मला मदत करावं ना त्यांनी. सांगितलंय त्याला होईल कर. आणि आईचं आता आई जड झाली काय तुम्हाला? आई तिकडून अशी करणार. आईने काय करायचं थोडं काम केलं ना तरी हिच्या नावाने कडं करायचं. नुसतं म्हणा दिवसभर ही कामच करीत नाही ही करीत नाही ती करीत नाही सारखं कंटिन्यू चालू. आता प्रपंच त्या तुमच्या आईचा आहे का तुमचा आहे? मस्त आमचाच आहे आम्हाला कळतंय म्हणून तर आम्ही मरणामातीचं काम करीत होतो. झालं तुमचं मामा. मग थोडस बी समजून घ्यायला जमत नाही का? तुम्हीच माझ्या
टाकून बोलत होते इतके दिवस, आज तुम्ही पण मला बोलताय. अरे मग थोडीशी त्या बाईची तळतळ तुम्ही बी समजून घ्या ना. तुमच्याच हिताच्या काही गोष्टी असतील ना त्याच्या तळतळीमध्ये. हा, खरंय तुमचं. तुमचं तुम्हाला तिचीच कमी येणार सगळी. तुमच्यातले 10 रुपये काढून दुसऱ्याला कोणाला नेऊन दिले तिने? दिले का कोणाला? नाही ती करू आहे लागते ती. आतापर्यंत लई कष्ट केले तिने मरणाचे. ही उभं करायला काही फुकट झालं नाही. तिने मला प्रामाणिकपणे सहकार्य केलं. दोघं आमच्याकडे काही नव्हतं बघ. हम्म? लोकांची तर जात होतो रोजाने. तुम्ही गेलात पुढे लोकांची कामाला? ती जात होती. आमच्या तर नाही आली वेळ आणखी तशी. मी जात होतो. लोकांची तर काम धंदा करून कुठेतरी धापास साठवून हे घर झालं, थोडीफार शेतीवाडी झाली. आणि मग आता तुम्हाला तेच करायचं तुमच्या घरातलं तुमच्यासाठी. तुमचा प्रपंच मोठा होईल ना. रोजची गणगण असल्यावर कसं बापू कसं काय करायचं बरं? काही झालं की डुसपूस ही कर ती कर. तिच्या डोक्यात काही नसतं, फक्त हिने ही केलं पाहिजे. जरी समजा नाही आलं ना तर तिचं असं म्हणणं आहे की हिने केलंच पाहिजे ती. मग कशामुळं आणि काय ती मला अजिबात कळत नाही काय नेमकं काय चाललंय. खरं आता तुम्हाला नाही कळायचं पत्र लावा तिला. लय केले समजून घ्या जरा. काही डोळे नको. जेवण केलं का तुम्ही? नाही ना. चला तू जेवलाय? हा नाही मला जेवण करतो आणि जातो मी. हा. काय व्हायचं झालंय काय कर म्हणायचं. एक काम करायचं, कुठेतरी जाऊन फिरून यायचं. काय कुठेतरी जाते काय मूड नसल्यावरती नाही जाऊ वाटत कुठं. माइंड फ्रेश होईल काहीतरी हा ना. वेगळं वाटेल. लईच वाटतं असं बकस वातावरण वाटते. 2-3 दिवस आपण जाऊन येऊ ना, आईला सांगू. तसं पण आई करतात नाही का? रे बाहेर आता थंडीचं वातावरण आहे एवढं बाहेर थंडीची सर्दी मग बिर्दी सगळेच जाऊ ना घरातले. आता म्हातारीच चाललंय कामाचं हे काढलं ती काढलं म्हातारी काय काम नाही. आईला तर नुसतं कामाचं पडतंय. राहण्यातलं झालं की घरचं झालं की राहणार. मस्त मला सगळ्या गोष्टी कळतात तिची तळतळ कळती पण आता काही इलाज नाही त्याला करतो तर आपण करत. तिची मोकार तक असते काही झालं की तक करायची सगळ्या गोष्टी. एवढं अचानक बदल कसा झालाय त्यांच्यात? काय मिळच लागलं मलाच कळलं. पहिलं तर सगळं नाही का, अरे कसं तू असतं कमी कर मी जास्त करते, असं सारखं चालू असायचं त्यांचं. आता एवढंच म्हणजे ते इतका बदल झालाय त्यांच्यात की बस नुसती चिडचिड आणि नाही का तूच कर सगळं, काय करतं तूच कर सगळं, हे करतं तूच कर सगळं. आई ग सुनबाई पाणी आण ग थोडं प्यायला. तर हाय पाणी वाटली ती रानात गेलती होय तू? गेलते ना, गाड्याला गेलते रानात. माझं मड टाकाय गेलते, मला कमवायचंय ना अजून म्हणून गेले होते रानात. अरे तू करतीस पण आणि बोलून दाखवतीस. अरे करूच नको की कशाला करतीस तू? हा संसार करायचंय ना मला, अजून पोरं बाळ करायचेत. पोरं होणारे आता त्यांच्यासाठी कमवून ठेवायचंय. अरे मी नेणार आहे का मड्यावर बांधून? ते तुमच्यासाठीच करते ना. अरे करू नको तू. तुला कुणी करायला सांगितलं? बळजबरी केलं राहून तू पडी का आमचं राहिलं तर राहिलं. एवढंच. अरे हे कसं उभं केलं हे बापाने मिनी आम्हालाच माहितीये. बरं तू एक काम कर, तू काही इथं राहू नको. तू सरळ राहणार जाऊन तिथे त्याच्या कोपटात राहा. त्या अनिकेतला घेऊन जा बाबाला घेऊन जा तिकडे राहणार राहा. माया पैसे नका राहू. मग अरे काय बोलतोस तू? काय बोलतोस माझी? हा? अरे किती कष्ट केलेत आम्ही हे असं ऐकून घ्यायला. अरे कष्ट करावं लागतात कष्ट. आम्ही कष्ट केलेत ना, एवढं उभं केलं म्हणून आई तर खाताय तुम्ही. अरे कधी गेलास का बायकोला घेऊन रानात? जा ना तिला रानात घेऊन. कष्ट करता कळण काय कष्ट असते, काय असते किंमत कष्टाची. तवा कळण तुला. असं नाही करायचं. नाही र चुकलं आमचं. अरे तुम्हाला सालानी ठेवलं असतं ना तेव्हा तुम्हाला कळलं असतं काय असते किंमत ते. बघा झालं तुमच्या आईच्या मनासारखं झालं. आपल्याला सालाईन ठेवाय निघालेत आता. कळलं का तुम्हाला? आली का अक्कल? तुमच्या आईला आपण घरात नको यायचंय, सालानी राहिलं पाहिजे. काय म्हणलेस? काय म्हणली तुम्ही तर बोलूच नका. बघितलं का तुमच्या आईला काय पाहिजे? आपण दारोदार भीक मागितली पाहिजे, आपण सालानी राहिलं पाहिजे. ही तुमच्या आईच्या डोक्यात आहे सगळं. तुम्हाला तर काडीची अक्कल नाही. बघितलं का हे? मी चालले माझ्या माहेरी निघून. मला अरे तू कशाला जाते? थांब. तू झाले का तुझ्या मनात समाधान होय रे? हा तुला एवढंच पाहिजे होतं की आमच्या दोघांची भांडणं व्हावं आणि यांनी अलग राहावं म्हणून. मला काही माहित नाही. तू बोलूच नको, शब्द सुद्धा काढू नको. मला काही माहित नाही. तो आणि बापूनी सरळ रानात जायचं. ती कार्ट आहे ना ती सुद्धा घेऊन जायचं. माझ्या डोळ्यासमोर 1 मिनिट सुद्धा थांबायचं नाही. लय वैताग आलाय मला तुमच्या पुढं. तू बोलू नको. मला अजिबात माहित नाही. तो लगेच निघायचं. 1 मिनिट सुद्धा थांबायचं नाही माझ्यापाशी. चल हाल लगेच तू आहे नको. आहे
तू काय म्हणला आईला? काय झालं? हा? तुला लाज वाटत काय नाही का झालं बरं? काय झालं तुला लाज वाटत काय झालं? नाही मला सांग तू. जन्म दिलेल्या आईला काय तू झालं? असं बोलतो? अरे तुला कळतंय का ती काय करते ती अरे ते आहे ना हा. ती काय बी करीन तुला कळत नाही का? हा, हा? तू लागलं मोठा आहे मला ना सांगायला. आणि तुला तर आहे ना जिथून मारतो तुझ्या सगळ्या गोष्टी झाल्या तर तुझ्यामुळे झालं तिने फक्त काय करून द्या रे, तुम्हा दोघाला मी बघतो आणि आईने फक्त जीवाचं काय बरं वाट करून द्या तुम्हा दोघाला मी जित्ताच काढतो रे. अरे ए तो का परत गेला काय नाही रे ते आईला थोडं बोललो तू आणि आईला बोलला अरे तुला लाज वाटली पाहिजे आईला काय बोलायला ती काही बोलती मला मग मी काय करू काय घेऊ काय सगळं सहन करून आता आईला बापूला बघते जाऊन त्यांच्याकडं मग तुमच्याकडे तिघांकडे बघते त्यांना काय होऊ द्या मग सांगते तुम्हाला अरे मला जरा थोडं चुकीचं वाटतंय का हा मला असं वाटतं तुम्ही जर जास्तच बोलले आईला हा ना रे जर आईने काय केलं ना तर आपल्याला धरणी माई सुद्धा जागा देणार नाही अरे गावात तोंड दाखवायची जागा राहायची नाही चल हे बाबा माझी आई चल बाबा, चल. चल. त्यांच्या भल्यासाठी त्यांना नाही कळणार माझ्या रागवणे मागच प्रेम नाही कळत हो त्यांना आता काय मी मस्त प्रेमाने सांगायचा प्रयत्न केला त्यांचा लेकरांचा प्रपंच मोठा झाला पाहिजे तर आपण लय हालापेष्ट सहन केल्या कसं कसं उभं केले त्यांना नाही कळत कसं होईन हो त्यांचं मग सांग आहे? कसं होईन मी गेल्यावर त्यांचं अहो, याच्यामुळे तर मी ओरडत होते त्यांना की त्यांना समज यावं संसाराची संपत्तीची कशी कमाव पण तुला ब्लड कॅन्सर आहे त्याचं काय त्याच्यासाठीच ओरडत होते मी त्यांना त्याच्यासाठीच ओरडत बाबा? होते. अरे तुझ्या आईला ब्लड कॅन्सर आहे बा आजपर्यंत का नाही सांगितलं बाबा थांब 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 खाली दर्शन. बस आहे. आहे अरे आहे ए आहे काय झालं तुला अरे हिला ब्लड कॅन्सर आहे म्हणून तर तिची पोरांचा प्रपंच रंगीला लागला पाहिजे आहे काय झालं तुला आहे आई बाळांनो ना आई सुनबाई मोकर नव्हतं रे कोणतं. तुला ओरडायचा आणि रागवायचा उद्देश नव्हता रे बाळांनो काय मला झालं आई काय झालं मला सांग माझ्या गेल्यानंतर तुमचा हाल होऊ नये तुमच्यासाठीच होत रे मला ब्लड कॅन्सर आहे काय आहे ते- आई 2 वर्षाची मुदत दिली ती डॉक्टरांनी मला अगं आई मग तू अरे सांगायचं 2 असतं वर्ष आम्हाला. कशी जगले मला माहिती आणि या 2 वर्षात तुमचा संसार रांकीला लागाव म्हणून रे तळमळ होती माझी तुम्हाला ओरडण्यामाग माझा कसला चुकीचा उद्देश नव्हता रे नाही सुधारणार रे मला माहिती होतं म्हणून मी तुला म्हणत होतो तुझ्या जीवाची काळजी घे तू आई अरे तुझ्यासाठी मी आहे ना किती म्हणीन तेवढा पैसा होतो रे असं नको बोलू रे आई आहे तुला चांगल्या हॉस्पिटलला नेऊ आपण आई मी चल तुझी तू. खूप काळजी घेईन ग आता काही फायदा नाही माझे दिवस भरले अगं आई असं नको म्हणू तुझ्यानंतर माझं कसं होईल तुम्ही चुकत राहू एवढी लेकराला समजले आता ना कशाला रडून करते जाऊन चांगल्या दवाखान्यात आपण हे बोल. आहे ऐक, ऐक, आत्या ऐक, ऐक. ए, ए, अगं आहे तूच नसतील तर प्रॉपर्टी काय कामाची आहे आहे आई आहे आई आई काय होतंय बापू सांगा ना राव काय होतंय माझ्या आईला सांगा ना बापू प्लीज प्लीज सांगा तुम्ही काय होतंय ब्लड कॅन्सर आहे काय करू शकतो मी तरी आई काय होतंय तुला आहे अगं आहे तूच नाही तर आम्हाला प्रॉपर्टीचं काय करायचंय आई जाऊ ना, ए, चांगल्या दवाखान्यात दवाखान्यात घे रे माझ्या आईला चला ए, ऐक आई थांबा मला बोलू द्या बोल, तुला काय म्हणत होती? तुम्ही आयुष्यभर मला साथ दिली हो पण मीच तुम्हाला शेवटपर्यंत साथ नाही देऊ शकले आहे आहे चकुले तुझं लग्न पाहिजे होतं ग मला आई पाशील नाही पण नाही शरीरात साथ देत मला ए आई असं नको आहे आणि बाळा शिक चांगला मोठा हो. आहे तुझ्या वडिलांनी अगं आई तुझ्यासाठी काय पण करतो मी किती दादाला- पैसा जाऊ दे किती देवदारान तू म्हणशील तिथं जाऊ चांगल्या दादाला दवाखान्यात कसला जाऊ. त्रास देऊ नको नाही देणार अरे. चुकलं ग आई काय काय
अरे गेले ना. आय उठ ना, आय उठ गे. आय उठवा ना माझ्या आईला हे तिथे आय उठ ना, आय